छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण आता चांगलंच तापलेलं आहे। भ्रष्टाचार कुठे करावा याचंही सरकारला तारतम्य नाही असा संताप शरद पवारांनी व्यक्त केला। तर पवारांचं हे वक्तव्य म्हणजे इतर ठिकाणी ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का असा सवाल करत फडणवीसांनी पलटवार केलाय। दरम्यान महाविकास आघाडीकडून 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। कुणी सांगतं वाऱ्याचा वेग होता, आणखी काय करायचं। जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन आले, त्यांच्या हस्ते आंदोलन झालं। आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचलेला आहे। कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही। शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना हे देखील माहिती आहे की हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे, हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही। आणि एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसरीकडे नाही असं कसं म्हणता येईल। भ्रष्टाचार कुठेच नको, भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे, पवारसाहेबांचा विरोध असला पाहिजे। ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का। मग पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही। येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11च्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे। या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। याच्यावर कोणीच राजकारण करू नये असं माझं मत आहे। पहिल्यांदा तर निश्चितपणे ही घटना आपल्या सर्वांकरता कमीपणा आणणारी घटना आहे, अतिशय दुःखद घटना आहे आणि तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे। या तिन्ही गोष्टींकडे आता त्याची कारवाई चाललेली आहे। शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या 2 विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं। तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला। स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही, शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही।